बाप रे! आज लग्नाला गेल्यानंतर सगळेजण माझ्या हेअरस्टाईल विषयी इतके विचारत होते, की हे हेअरस्टाईल कोणी केली? हे इतके सुंदर कर्ल्स कोणी केले? आता त्यांना काय सांगू, की हे सगळं मी स्वतः केलंय. तुम्हाला पण विश्वास बसत नाहीये ना? म्हणूनच हा व्हिडिओ बनवतीये. आता पुढे बघा. ते इतके सुंदर कर्ल्स तुम्ही घरच्या घरी करू शकता. नमस्कार. ग्लो सखी विथ अस्मिता या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नावावरून तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच, की या चॅनलमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हिडिओज बघायला मिळणार आहेत रिलेटेड. साडी ड्रेप कशी करायची, मेकअप कसा करायचा, स्किन केअर कसं करायचं, हेअर केअर कसं करायचं, सगळ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर आजचा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे, की घरच्या घरी आपण कर्ल्स कसे करायचे. आपण जे सॉफ्ट कर्ल्स करतो, बाहेर जाताना आपल्याला कुठल्याही फंक्शनला जायचं असेल, तर प्रत्येक वेळेला आपण सॅलॉनमध्ये जाऊ शकत नाही. पण आपल्या प्रत्येकाकडे स्ट्रेटनिंग मशीन ही असतेच. कर्ल्स आपल्याकडे नसतात किंवा कर्ल्स आपल्याला करता येत नाही, स्वतःचे स्वतः चटके लागतात किंवा काही. त्यासाठी मी तुम्हाला आज या स्ट्रेटनिंग मशीनने आपले स्वतःचे कर्ल्स स्वतः कसे करायचेत हे दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ऑलरेडी मेकअप केलेला आहे. मला सुद्धा एका लग्नाला जायचंय आता आणि त्यासाठी मी रेडी होणार आहे. तर म्हणूनच म्हटलं, की हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा शेअर करूया. त्यामुळे चॅनल आपलं नवीन आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला अजून कोणत्या-कोणत्या व्हिडिओज माझ्याकडून बघायला आवडतील, हे सुद्धा मला कमेंट करून दाखवा. कारण की जेव्हा तुम्ही कमेंट कराल, तेव्हा मला कळेल, की तुम्हाला काय माझ्याकडून बघायला आवडणार आहे. आता मी माझे हेअर्स ओपन करते. ओके. खूप साऱ्या मुलींना बऱ्यापैकी कर्ल्स करता येतात. ओके. आता कर्ल्स करता येतात म्हणजे काय येतं? त्यांना एक साइडचे कर्ल्स करता येतात. बऱ्याच मुलींचं असं असेल, की मला एक साइडचे कर्ल्स करता येतात, पण दुसऱ्या साइडने कर्ल्स कसे करायचे हे समजत नाही. कारण की आपण जेव्हा कर्ल्स करतो, तेव्हा दोन्ही कर्ल्स आतल्या साइडला होता कामा नये. ते बाहेरच्या साइडला झाले पाहिजे. जर ते बाहेरच्या साइडला झाले, तर त्यांना एक छान लूक येतो. जर ते आतल्या साइडला झाले, तर ते खूप म्हणजे खूप घाण दिसतं. त्यामुळे आपल्याला सुंदर कर्ल्स कसे करायचेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामुळे आपण स्टार्ट करूया. पहिले मी केसांना छानपैकी आयर्न करून घेते, कारण की थोडे फ्रीझी झालेत माझे हेअर. कारण की 2 दिवस झालेत हेअर वॉश करून. तर मी माझी स्ट्रेटनिंग मशीन लावून घेते. ओके. इथे छान मी आयर्निंग करून घेतलेली आहे. मला जेवढे हवे होते, मी तेवढेच करून घेतलेले आहेत. आता यामध्ये काय करणार आहे मी, इथे मी तुम्हाला आता दाखवायला मी हा वाला सेक्शन घेते. उजव्या हातामध्ये तुमची मशीन येणार आहे आणि डाव्या हातामध्ये तुमचा हा सेक्शन येणार आहे, जो सेक्शन घेतलाय. मला छोटा सेक्शन नकोय. मी ठीक आहे, थोडा छोटाच घेते. ओके. आता ही जी मशीन आहे, ही मशीन इथे ठेवायची. ओके. हा हात इथे ठेवायचा. तुमचा हात भाजणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर हे जे केस आहेत, हे असे उलटे पाठीमागे टाकायचे. कळलं? आता हे पाठीमागे टाकल्यानंतर याला गोल फिरवत फिरवत असं पुढे आणायचं. सी मी कसं फिरवतीये. ओके. जेव्हा तुम्ही या सेक्शनच्या एंडला येता ना, इथून तुम्हाला असं राउंड करायचंय. ओके. आता तुम्ही इथे हात लावून बघायचं. तुम्हाला समजेल की हे गरम झालंय की नाही झालंय. हं? थोडी वाट बघायची आणि मग हा कर्ल्स सोडून द्यायचा. ओके. सी किती सुंदर कर्ल झालं. खूप सुंदर. ओके. आता हा जो कर्ल आहे ह्याचं तुम्ही डिरेक्शन बघाल तर ही आउटसाइडला आहे, बाहेरच्या साईडला, अशी आतमध्ये नाहीये. तर आपल्याला तेच हवंय. ओके. आता मी पहिलं एकदा स्ट्रेट करून घेते. त्यानंतर हे बघा, इथे मशीन पकडल्यावर हे जे केस आहेत हे पाठीमागे टाकायचे. चुकून लागलं असतं. ओके. हे पाठीमागे टाकले. देन तुम्हाला इथे पकडायचंय. थोडं टर्न करायची मशीन. थोडं टर्न करत. ओके. थोडं टर्न करायची. हे असं आणायचं आणि इथून राऊंड मारायचं त्याचं. कळलं?
सो ही साईट मेन डिफिकल्ट असते. मी जेव्हा स्टार्टिंगला शिकले तेव्हा मला पण ही साईट खूप अवघड जात होती. म्हणजे मी ही वाली साईट मी पटकन शिकले, पण मला ही वाली साईट अजिबात जमत नव्हती. आणि त्यानंतर हा कर्ल असा सोडायचा. ओके, सो सी, हा या साईडचा कर्ल आहे, हा या साईडचा कर्ल. सो दोघांचेही टर्न या साईडला आहेत. ओके, पाठीमागे टाकलं, इथे जरा होल्ड केला. ओके, आता इथून मी अशी खाली येते, हे बघा, दिसतंय? ओके, आणि इथून टर्न केलं मी. आता हे जेव्हा एंड आतमध्ये गेलं, ओके, मी इथून असा टर्न घेतला वरती. सी, किती सुंदर कर्ल झालाय ना. मी एवढा वेळ ठेवत नाही कारण की माझ्या हेअरची जी लेंथ आहे ती शॉर्ट आहे, त्यामुळे मला खूप जास्त शॉर्ट नको हवे असं, कारण की मला ते सॉफ्ट कर्ल्स हवेत, प्रॉपर असे ते मॅगी कर्ल्स नको आहेत मला. ओके, त्यानंतर हा सेम. तुम्हाला कळलं, जेव्हा पण आपण कर्ल्स घेतो तो पाठीमागे टाकायचा, जो सेक्शन आहे ना तो पाठीमागे टाकायचा, तेव्हा तुमचा प्रॉपर कर्ल बसणार. ओके, लुक ॲट द कर्ल. सुंदर ना. मी जे सांगते त्या टेक्निकने तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे कर्ल्स जमलेत की नाही जमलेत, काय प्रॉब्लेम्स येतात, आणि जे काही प्रॉब्लेम्स येत असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करूयात. ओके, सेक्शन घेतला, इथे पकडायचं. आता हा वाला हे आहे, मी डिरेक्टली असं टाकते, टाकलं पाठीमागे. आता थोडस होल्ड करा इथे, इथे होल्ड करा. आता थोडं खाली या, होल्ड करत करत. ओके, इथून पूर्ण खाली यायचं. ओके, इथे आल्यानंतर परत मी अशी वर जाणार. ओ माय गॉड, बघा काय सुंदर आलाय हा कर्ल. आता मी तुम्हाला हा वाला सेक्शन दाखवते. इथून ओके, आता असं स्लो स्लो खाली यायचं. चेहरा सांभाळा, हात सांभाळा. हवं तर आधी दुसरं कोणाच्या तरी केसांवरती ट्राय करा सेक्शन्स. ओके, तुम्हाला कळत असेल की ही साईड या साईडला आहे, म्हणजे हा आउट टर्न आहे, आणि हेच मेन असतं. लुक ॲट द कर्ल. हा वाला सेक्शन थोडा आपला जास्त आहे म्हणून बाउन्स इकडे जास्त आहे. आता तुम्हाला मी हा वाला सेक्शन दाखवते, फ्रंट. ओके, सेम. आपल्याला फिरवायचे इकडे आणि आपल्याला टर्न करायचंय. आता तुम्हाला हा वाला पण टर्न दिसत असेल की आपण हा आउट टर्नच घेतलेला आहे. इन म्हणजे काय, हे हा जो सेक्शन आहे जो आपण पाठीमागे फिरवलाय तो पुढच्या साईडला. सो खूप वेळाला चुकी अशी होते की कळत नाही की कोणत्या साईडला फिरवायचं आहे. मग आपण कधीतरी या उलट्या साईडला फिरवतो, कधीतरी आतल्या साईडला फिरवतो. सो ते खूप खराब दिसतं. जेव्हा फ्रंटवाला सेक्शन असतो तेव्हा तरी, पाठीमागचं असेल तर ते चालून जातं की ठीक आहे, इतका काही मेजर फरक पडत नाही. सी,
आता मी माझा हा वाला सेक्शन घेते. किती सुंदर आणि पटकन होत आहेत हे कर्ल्स. लुक. परत आपण याला पाठीमागे टाकतोय. पाठीमागे टाकताना पण मी या साईडला टाकते, बाहेरच्या साईडला. या आतल्या साईडला नाही टाकत आहे, हे पण लक्षात ठेवा. इकडे नाही टाकत आहे. ही बाहेरची जी साईड आहे या साईडला टाकतोय आपण. ओके. पुढे आल्यानंतर त्याला मी परत पाठीमागे घेतलं. ओके. आणि मी इथे सोडून दिलं. आता मी हा वाला सेक्शन घेते. सेम. आता काय होतंय, आता इथे पकडायला आपल्याला जमत नाही, कारण की एवढा वेळ कर्ल्स करून करून मशीन गरम झालेली असते. त्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला थोडा चटका लागेल, तुम्हाला कदाचित ते पकडता येणार नाही तोपर्यंत. मग मला आता सवय झाली आहे म्हणून मी डायरेक्टली मशीननेच मी त्याला टर्न करते. ओके. आता काय करूया, हे जे बाकीचे जे राहिलेले केस आहेत ना, त्यांना आपण पटकन कर्ल्स करून घेऊयात. ओके. हे मी आता फास्ट मध्ये टाकते. बघा, ही वाली साईड माझी पूर्ण कंप्लीट झाली आहे कर्ल्स करून. आपण ह्याला थोड्या वेळाने ओपन करूयात. आता ही वाली साईड माझी पेंडिंग आहे. मी आता पटकन ही वाली साईड करते. किती सुंदर आणि इझी कर्ल्स होते, पटकन झाले. गर्ल्स, लुक ॲट माय कर्ल्स. कसे दिसतात? सुंदर ना? जे मी तुम्हाला म्हणत होते, इतके सुंदर कर्ल्स तुम्ही घरच्या घरी करू शकता इतक्या कमी वेळामध्ये. आणि आता मी तुम्हाला जे सांगत होते, आउट टर्न, हा जो आहे हा आहे आउट टर्न, आणि हा या साईडचा आउट टर्न. सो नेहमी कर्ल्स हे असे असले पाहिजे, जेणेकरून तुमचा जो चेहरा आहे हा सुंदर दिसेल. आणि जर त्याच्या आतमध्ये आले तर त्या कर्ल्सला काहीही अर्थ नाहीये. तर तुम्ही आता हे जवळून कर्ल्स बघू शकता की किती सुंदर दिसतात. ओके. सो आवडले असेल तर पटकन कमेंट करा. मी पटकन जाते आणि साडी नेसून येते, तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. चला, साडी नेसून आलीये छान मस्तपैकी. आपला व्हायरल बांगड्या घेतला स्पेशली लग्नासाठी. त्यानंतर मस्तपैकी छोटासा क्यूट असा माझा चोकर आहे, आणि त्यानंतर हे सुंदर क्यूट असे माझे कानातले आहेत. कारण की मला हे कानातले घालायचे होते, म्हणून मी माझी जे कर्ल्स आहेत ना ते इथे मी पिन केलेत. 2 पिन लावून मी इथे टक केलेले आहेत, आणि त्यानंतर हे इयरिंग्स मी घातलेत. कारण की काय, हे दिसायला पाहिजे, त्याच्यासाठीच आपण घेतो, बरोबर ना? सो हा असा माझा लुक रेडी झालेला आहे लग्नासाठी. भेटूयात आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि अशा सुंदर सुंदर व्हिडिओज तुमच्यासाठी येतच राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.